जर या माणसाने फणस खाल्ला नसता तर तुम्हाला आज इंडियन रेल्वेमध्ये टॉयलेट सुद्धा दिसले नसते. थांबा, हसू नका, एका मिनिटात संपूर्ण स्टोरी सांगतो. आता 1853 साली भारतात ट्रेन सुरू झाली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्यावेळेस आपल्या पॅसेंजर ट्रेन मध्ये टॉयलेटची सुविधा नसायची. तर आता ही गोष्ट आहे 1909 ची. अखिल चंद्र सेन नावाचा एक बंगाली माणूस अहमदाबादपूर या रेल्वे स्टेशनवर 2 नंबर साठी उतरला होता. आता अखिल चंद्र सेन हे टॉयलेट मध्ये होते, परंतु तेवढ्यातच त्यांची ट्रेन सुटते. आता हा माणूस एका हातात लोटा आणि दुसऱ्या हाताने त्यांचं धोतर सांभाळत ट्रेन मागे पळत सुटतो आणि पळता पळता तो प्लॅटफॉर्मवर पडतो आणि त्याचं धोतर पण सुटतं आणि ट्रेन सुद्धा निघून जाते. आता एवढ्या माणसांसमोर त्याची ही जी फजिती झाली त्यासाठी तो सरळ रेल्वे प्रशासनाला आणि त्यावेळच्या ब्रिटिश सरकारला एक पत्र लिहितो आणि चांगलंच झापतो. त्या दिवशी प्लॅटफॉर्मवर त्याच्यासोबत काय झालं, कशामुळे झालं हे सगळं तो पत्रात लिहून सरकारला पाठवतो. आणि सोबतच आता रेल्वेमध्ये तुम्ही काहीतरी टॉयलेटची व्यवस्था करावी असं सुद्धा तो या पत्राद्वारे सुचवतो. यानंतर रेल्वे प्रशासन हे सगळं मनावर घेतं आणि तेव्हापासून म्हणजे 1909 पासून आपल्या ट्रेनमध्ये टॉयलेटची फॅसिलिटी सुरू होते. आता इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अखिल चंद्र सेन यांचं ते पत्र आजही रेल्वे म्युझियम मध्ये जतन करून ठेवलेलं आहे आणि त्यात त्यांनी लिहिलं आहे की आदल्या रात्री फणस खाल्ला म्हणून माझ्या पोटात दुखायला लागलं होतं. तर आपल्या टॉयलेट मधील ट्रेनची ही इंटरेस्टिंग गोष्ट याआधी तुम्हाला माहिती होती का? मला कमेंट करून नक्की कळवा.